मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन्ही मार्गिकेवरून सोडली जाते। त्या स्पॉटला आता एबीपी माझाची टीम पोहोचलेली आहे आणि आता आपण इथं बघू शकतो की दोन्ही मार्गावरून म्हणजे पुण्याच्या आणि मुंबईच्या दोन्ही मार्गावरून ही वाहतूक लवकरात लवकर सुरळीत व्हावी यासाठी महामार्ग पोलीस प्रयत्न या ठिकाणी करतायत। त्यांची सुद्धा सकाळपासून तारांबळ उडाली आहे। आता आपल्यासोबत महामार्ग पोलिसाचे अधिकारी आहेत। सर, काय कसे ब्लॉक घेतले जात आहेत? खंडाळा टनेल जवळ मुंबईला जाणारी जी वाहतूक आहे ती थांबून 20 मिनिटाकरिता आपण ह्या 4400 ह्या पॉईंटचं नाव आहे 4400 तिथून आपण रॉंग साईडने गाड्या काढतोय, ज्यामुळे खालचं ट्रॅफिक जे आहे ना ते पूर्ण मोकळं होईल। या दृष्टिकोनातून 20 मिनिटं आपण ब्लॉक घेतोय। 2 ते 2.5 किलोमीटर पॅच पूर्ण क्लिअर होतं याच्यामुळे। आणि कितीपर्यंत सर वाहतूक सुरळीत होईल, काय अपेक्षा? अजून 1-2 ब्लॉक घ्यावे लागतील। तर अजून 1-2 ब्लॉक 20 ते 25 मिनिटाचे घ्यावे लागतील असं या ठिकाणी महामार्ग पोलिसांनी नियोजन केलेलं आहे। मिसिंग लिंकचं उद्घाटन जे आहे ते इथून काही किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी होतंय आणि याच उद्घाटन प्रसंगी ही सगळी वाहतूक जी आहे ती आज खोळंबलेली आहे। सलगच्या सुट्ट्या सुद्धा आहेत, त्यामुळं हे सगळे प्रवासी त्रस्त आहेत, सगळे प्रवासी संताप या ठिकाणी व्यक्त करतायत। परंतु पुढच्या तासाभरात सगळी वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा महामार्ग पोलिसांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन शैलेश जाधव सह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, एक्सप्रेस वे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।